मार्केटमध्ये खरं तर ना कुठला चार्ट जिंकत, ना मार्केट जिंकतं, ना कुठला ट्रेडिंग सिस्टम जिंकतं. खरं तर एखादी गोष्ट जिंकते तर ती म्हणजे तुमचे पेशन्स. आज मी तुम्हाला पेशन्स ही स्किल तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये कशा पद्धतीने मदत करते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी केशव पाडवी आपलं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की पेशन्स ट्रेडिंगसाठी किती महत्त्वाचं आणि किती पॉवरफुल स्किल आहे. जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट काहीही करत असाल तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमचं माइंडसेट चेंज करून टाकेल. सगळ्यात पहिली गोष्ट तर ही लक्षात घ्या की तुम्ही जर मार्केटमध्ये लॉस करताय किंवा तुम्ही जर कमवताय, तुम्ही लॉस करताय, समोर कोणीतरी कमवतंय, तो लॉस करतोय तर तुम्ही कमवताय, असं एक कुठली तरी गोष्ट होतं. पण समजा जर तुम्ही मार्केटमध्ये लॉस करताय त्याचं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे की घाई. आता घाई म्हणजे नेमकं काय की तुम्ही जर कुठला ट्रेड घेताय, सिग्नल दिसला की लगेच बाय केलं, तुम्ही बाय केल्यानंतर थोडासा लॉस व्हायला लागला की मग तुम्हाला भीती वाटली, थोडासा प्रॉफिट दिसला की थोडासा लगेच तुमचं इमोशनली तुमचा एनर्जी वाढून जाते, एक्साइटमेंट होते तुम्हाला लगेच. एखादा ट्रेड जर तुमच्या समोर वर जात असेल आणि त्याच्यानंतर तो तुम्हाला असं वाटलं की हा ट्रेड मी घ्यायला पाहिजे होता यार, आणि तो तुमच्याकडनं मिस झाला, तर तुम्ही काय करता, तिथे रिव्हेंज ट्रेडिंग करता की इथून पण तो वर जाऊ शकतो किंवा इथून पण हा आता खाली आला तर वर जाईल वगैरे, असं तुम्ही त्या ट्रेडमध्ये रिव्हेंज ट्रेडिंग करायचा प्रयत्न करता. हे जे सगळे कारणं आहेत ना, हे तुमच्या कॅपिटलमधले 1% जो आहे मार्केटमध्ये तुमचं दान करणं आहे असं समजा. म्हणजे तुम्ही आलात, या गोष्टी जर तुम्ही केल्या जे मी आता सांगितल्या, तर तुम्ही तुमचे पैसे घेऊन मार्केटमध्ये दान करायला आलात असं समजा. दुसरा जो पॉईंट आहे, आपण सगळे काय करतो माहिती आहे का, चार्ट दिसला, थोडासा बाय सिग्नल दिसला की लगेच आपण बाय करतो. पण जो प्रो ट्रेडर असतो ना, तो जोपर्यंत त्याची परफेक्ट एंट्री बनत नाही तोपर्यंत तो पेशन्सली वेट करतो. जेव्हा ती परफेक्ट एंट्री बनते त्याच्यानंतर तो ट्रेड घेतो. जो प्रो ट्रेडर आहे तो त्याचा ट्रेंड जो आहे तो कन्फर्म होईपर्यंत थांबतो. तो थांबतो ती कॅन्डल क्लोज होईपर्यंत, तो थांबतो त्याच्या लेवलवर प्राइस येईपर्यंत. जोपर्यंत तो सेटअपमध्ये ती कॅन्डल क्लोज होत नाही, त्याच्या प्राइसपर्यंत येत नाही, तोपर्यंत तो ट्रेड घेत नाही. कारण तुमची एंट्री जेवढी परफेक्ट असेल ना तेवढाच परफेक्ट तुमचा स्टॉप लॉस आणि टार्गेट सुद्धा बसेल. म्हणून कोणताही ट्रेंड घ्यायच्या आधी आधी ट्रेंड कन्फर्म करा, कॅन्डल क्लोज होऊ द्या, आणि तुम्ही ज्या लेवलवर तुमची प्राइस आहे, जिथे तुम्ही बाय करायचा विचार करताय, तिथे जेव्हा स्टॉक आला त्याच्यानंतरच त्याला परचेस करायचं आहे, त्याच्यानंतरच तुमची ऑर्डर टाकायची. पुढचा जो पॉईंट आहे त्यामध्ये तुमचा लॉस जो आहे तो कमी करण्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवणं जे आहे ते खूप जास्त गरजेचं. बरेच लोक काय करतात की जेव्हा ते मार्केट ओपन होतं किंवा त्यांना जर ट्रेड घ्यायचा असेल तर ते खूप जास्त ट्रेड घेतील, 10 ट्रेड घेतील, 5 ट्रेड घेतील, 15 ट्रेड घेतील, 20 ट्रेड घेतील, त्यामधून त्यांचे 2-4 सक्सेसफुल, 10 घेतले 2-4 सक्सेसफुल, 7-8 लॉसमध्ये. असं जर झालं तर त्यांना वाटलं की मी खूप चांगली ट्रेडिंग केली, की मी खूप जास्त ट्रेडिंग केली, पण ओव्हरऑल डेचा प्रॉफिट जर बघितला तर ते लोक लॉसमध्ये असतात. मग त्याच्यापेक्षा क्वांटिटीमध्ये जास्त ट्रेड करण्यापेक्षा एक किंवा दोनच असे क्वालिटी ट्रेड घ्या पूर्ण दिवसभरामध्ये, वीकमध्ये, मंथमध्ये. जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल, एक किंवा दोनच असे स्टॉक शोधा की ते परफेक्ट असले पाहिजे तुमच्या सेटअपमध्ये, परफेक्ट प्राइस लेवलवर असले पाहिजे. उगाच तो तुम्हाला काहीतरी सेटअप दिसतोय आणि तुम्हाला वेगळ्या 10 स्टॉक, तुम्ही जास्त स्टॉकमध्ये ट्रेड घेतला, स्विंग ट्रेड घेतला, तर तुम्ही एकदमच परफेक्ट आणि एकदमच तुमचा पोर्टफोलिओ असा भरभरून दिसतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात जास्त मूर्खपणा आहे. क्वांटिटीमध्ये खेळण्यापेक्षा क्वालिटीमध्ये खेळा. एक किंवा दोन स्टॉक ठेवा, पण क्वालिटी स्टॉक ठेवा की जिथे तुम्ही ट्रेड करू शकता. कुठल्याही प्रकारची जर तुम्ही ट्रेडिंग करताय तर 80% तुमची सायकोलॉजी मॅटर करते. कारण तुम्ही जर ट्रेड घेताना इमोशनल आहात, तुम्ही जर घाबरून ट्रेड घेताय, तुम्ही जर एक्साइटेड होऊन ट्रेड घेताय, तुम्ही जर कुठल्याही प्रकारचं इमोशन दाखवून त्या स्टॉकसोबत, त्या सेटअपसोबत, त्या ट्रेडसोबत जर तुम्ही एकदम लग्न प्रेमात पडला आहात तुम्ही त्याच्या, असं जर सीन आहे तर तुम्ही त्या ट्रेडमध्ये लॉस करून घ्या. एक सिक्रेट जे प्रत्येक प्रो ट्रेडर जो आहे तो वापरतो, मला पर्सनली असं वाटतं, ते म्हणजे की जे कोणी पण प्रोफेशनल ट्रेडर आहे तो ट्रेडर रोज कधीच ट्रेड नाही करत. नॉर्मली त्यांचं जर आज समजा त्यांना जर कॉन्फिडन्स येत नाही त्या सेटअपमध्ये, त्यांना जर कुठला सेटअप त्यांचा जो फॉलो करतात त्यामध्ये त्यांना स्टॉक भेटत नाही आहे, त्यांना ट्रेड भेटत नाही आहे, असं जर असेल तर तो व्यक्ती त्या दिवशी ट्रेड करतच नाही. ज्या दिवशी तुम्हाला सेटअप भेटत नाही, ज्या दिवशी तुमचा पॅटर्न बनत नाही,
आहे, ज्या दिवशी तुमच्या लेवलवर स्टॉक येत नाही, पण उगाच आता मार्केटमध्ये आलोय बसलोय ट्रेड करायचे म्हणून कुठला तरी तुम्ही ट्रेड घेता आणि त्या ट्रेडमध्ये जर तुम्ही गेलात तर तुमचा तो कॉन्फिडन्स नसतो, तुम्हाला त्याबद्दल जास्त शुअरिटी नसते, तुमचं सायकोलॉजी नाही आहे तिथे, कारण तुमचा ट्रेड बनला नाही, तुमचा सेटअप बनला नाही आणि तुम्ही उगाच तो ट्रेड घेतला, त्याच्यामुळे मग कुठेतरी तो लॉस पण होतो. म्हणून मग जेव्हा तुमचं असं जर होत असेल की तुम्हाला सेटअपच भेटत नाही, ट्रेडच भेटत नाही, तर त्या दिवशी ब्रेक ठेवून घ्या. त्या दिवशी ट्रेड नाही केलं तरीही चालतं. म्हणजे बॉटम लाईन एकच आहे की पेशन्स जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल व्हाल. कारण ट्रेडिंग हा एक असा प्रकार आहे, समजा एक गाडी आहे आणि पेशन्स त्या गाडीचा ब्रेक आहे. जर त्या गाडीला ब्रेक नसला तर ती गाडी कुठेतरी भिंतीमध्ये, झाडामध्ये, दुसऱ्या गाडीला जाऊन आदळेल आणि मग नुकसान होईल. पण त्याचा गाडीला हा पेशन्सवाला जो ब्रेक आहे, हा पेशन्सवाला ब्रेक जर असेल तर तुमचा त्या गाडीचा जो ब्रेक लागेल आणि तुमचं पुढे जाऊन कुठे नुकसान होणार नाही. तुम्हाला माहिती असेल कुठे ब्रेक मारायचा, कुठे पेशन्सली थांबायचं, कुठे पुढे जायला नको, कुठे थांबायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. पेशन्सने कन्सिस्टन्सी येते, कन्सिस्टन्सी आली की मग प्रॉफिट होतो, प्रॉफिट आला की मग कॉन्फिडन्स वाढतो आणि कॉन्फिडन्स जर वाढला तर आपण आपल्या फ्युचर करिअरमध्ये, फ्युचर ट्रेडमध्ये, फ्युचर जे काही पण प्लॅनिंग करतोय त्याच्यामध्ये आपण सक्सेसफुल होतो. तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंग शिकायची आणि स्विंग ट्रेडिंगबद्दल जर तुम्हाला माहिती नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ जाऊन बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडिंगबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळून जाईल. आणि जर तुम्ही ऑलरेडी स्विंग ट्रेडिंग करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी माझी जी स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे त्याच्या बेसवर मी एक प्रॉफिट बुक केलं, त्यामागची सायकोलॉजी, कशा पद्धतीने मी ते 45,000 जे आहे प्रॉफिट बुक करून घेतलंय, त्यामागे ट्रेड कसा घेतला, सायकोलॉजी काय होती, या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलाय. तर ते व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितलाय तर व्हिडिओला लाईक करून जा. काय प्रश्न असतील तर कमेंट करून मला विचारा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा आणि पुढे असेच व्हिडिओ बघत राहा, शिकत राहा आणि कमवत राहा.